हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की, राजनीति की, खेल की, क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें। देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून विस्तार केला. विस्तार केला नाही तर खून सुधारली. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला जरुरी असं वाटत नाही आणि म्हणून सुशील प्रकारे आपण गेलेला त्याचा निकाल देता लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण दुसरी एक गोष्ट सांगतो की खून याची काही फारशी शिक्षा करायची नसते. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो. ते 5 निवडणुका अशा होतात की खून वेगळी. पहिल्यांदा त्या काळात वैध नंतर गाय वाचू आले, नंतर चरखा आला, त्याच्यानंतर हात आला, त्याच्यानंतर घड्याळ आले. हे सगळे वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या. आणि त्यावर कोणाला असं वाटत असेल की एखाद्या संघटनेची खून आपण काढून घेतली तर त्या संघटनेचं अस्तित्व असेल असं कधी होत नसतं. फक्त एक असेल की सामान्य माणसाची आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे. तर फारशी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. माहिती ग्रुप आणि ही मंडळी काम करतात त्याची कल्पना ऐकून होती. आज तुम्ही सगळे शिकालात आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी सुरू ठेवली. तुला सगळ्यांचं या ठिकाणी अंत्यकरणापासून स्वागत करतो. जवळ आली. तुम्ही ज्या मतदार संघात काम करतात त्या मतदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि त्यानंतर मतदार संघ मला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही चांगली एकजुटीने आपली शक्ती करायला लावली तर आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मतदार संघात देऊ याची मला खात्री. येत्या काही दिवसामध्ये कोण तिथं उमेदवार या सवयीचे निकाल होतील आणि प्रत्येक संघानं कामाला सुरुवात किंवा ते आता थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही फरक गेल्याच्या नंतर एक संच तयार करा, बरोबर कसं जायचं लोकांना सांगा. म्हणजे त्यांची व्यक्ती काय ते सांगा, कोणाची माहिती लोकांनी हे सांगा आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं. या कामात तुम्हाला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या अंत्यकरणापासून स्वागत करतो. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें